नमस्कार. मी अनिल जगताप. राज्य शासनानं लोहारा उमरगा तालुक्यातलं जाहीर केलेलं अतिवृष्टीचं 2024चं 45,000 शेतकऱ्याचं रखडवून ठेवलेलं अतिवृष्टीचं अनुदान तातडीनं द्यावं, अन्यथा 7 नोव्हेंबरला लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलेलं आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, गेल्या वर्षी लोहारा उमरगा तालुक्यात अतिवृष्टीनं नुकसान झाल्यानंतर एक वर्षभर प्रस्ताव रखडवून ठेवल्यानंतर धरणे आंदोलन रस्ता रोकोचे मार्ग अवलंबल्यानंतर राज्य शासनानं एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 6 ऑगस्ट 2025ला या संदर्भात शासन निर्णय काढला आणि लोहारा उमरगा तालुक्यातल्या 79,880 शेतकऱ्यांना 86,46,34,00,000 रुपयाचं अनुदान मंजूर केलं होतं. त्यात उमरगा तालुक्यातल्या जवळपास 49,758 शेतकऱ्यांना 52,75,00,000 तर लोहारा तालुक्यातल्या 30,228 शेतकऱ्यांना जवळपास 33,70,00,000 रुपयाचं अनुदान मंजूर केलं होतं. शासन निर्णय निघून आता जवळपास 3 महिने झालेले आहेत. यातील उमरगा तालुक्यातील 49,000 पैकी केवळ 20,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान वाटप झालेलं आहे आणि लोहारा तालुक्यातील जवळपास 30,000 शेतकऱ्यापैकी 16,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मंजूर करून वाटप झालेलं आहे. याचा अर्थ अद्यापही 44,000 शेतकऱ्याचं अतिवृष्टीचं अनुदान 2024चं वाटप होणं बाकी आहे. या संदर्भात प्रशासनाकडे राज्य शासनाकडे विनंती करून देखील ते वाटप होत नाही. तसेच राज्य शासन सांगतंय की गतिमान सरकार आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही. परंतु शासन निर्णय निघून 3-3 महिने जर शेतकऱ्यांना अनुदान वाटप होत नसेल तर हे कसलं गतिमान सरकार. त्याचबरोबर राज्य शासनानं 1 ऑक्टोबरपासून KYCचं पोर्टल बंद केलेलं आहे. त्यात स्पष्टता नाही KYC करायची की ॲग्रिस्टिकद्वारे पडेल याबाबतही कोणी बोलायला तयार नाही. आणि म्हणून राज्य शासनाच्या या कृतीविरुद्ध 6 नोव्हेंबरपर्यंत जर राज्य शासनानं या 44,000 शेतकऱ्याचं अतिवृष्टीचं अनुदान नाही टाकलं तर 7 नोव्हेंबरला लोहारा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण धरणे आंदोलन करणार आहोत. या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना सकाळीच मेल केलेला आहे. उद्या माननीय उपविभागीय अधिकारी उमरगा तसेच पोलीस प्रशासनाला रीतसर निवेदन देण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांना देखील या निमित्तानं विनंती करू इच्छितो की हे तुमच्यासाठी मी आंदोलन करतोय. दरवेळेसारखं अनिलदादा करतील, 50-100 शेतकरी येतील, आंदोलन होईल, आपल्याला न्याय मिळेल ही अपेक्षा बाळगू नका. आता राज्य शासनावर दबाव टाकल्याशिवाय तुम्हाला तुमच्या हक्काचं अनुदान मिळणार नाही. एकीकडे 25चं अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे, मात्र माझ्या लोहारा उमरगा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं 24चं अतिवृष्टीचं अनुदान रखडवून ठेवलेलं आहे. त्यासाठी अनुदान न पडलेल्या शेतकऱ्यांनी तर यायचंच आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना अनुदान पडले त्यांनी देखील आपल्या बळीराजाला साथ देण्यासाठी 7 नोव्हेंबरला लोहारा तहसील कार्यालयासमोर 11 वाजता जमा व्हायचं आहे. हे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवावा ही विनंती देखील या माध्यमातून करत आहे.